दुसरं तिसरं काही नाही, घाम जातोय चोरीला. फाटकं पुस्तक पोराला आणि जुनीच कपडे पोरीला, राब राबून सुद्धा आमचा घाम जातोय चोरीला. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातल्या बोरीची वाडी या गावातलं हे दृश्य जीवावर उदार होऊन थेंबर पाण्यासाठी या माऊलीनं विहिरीमध्ये उतरण्याचा जो निर्णय घेतला, त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्याला पाजर फुटला आहे. खरं तर यावरून रानकवी हनुमंत चांदगुडेंची कविता आठवते. रानमाती वांज झाली, जगणं झालंय गुडूप, हिरव्यागार संसाराचं उठून गेलंय झुडूप. कुरूप झालंय काळजाला, हातावर घट्टा आहे, पावसाचं येणं म्हणजे लावलेला सट्टा आहे. 7-12 रडतोय असा, विहिरी सुद्धा आटल्यात, बाटूक झाले लेकराचं, वाढी त्यांच्या खुंटल्यात. गोठून गेल्या रक्तासवे ठिसूळ झालेत हाडं, रोज नवा पेच असतो तरी आमच्या पुढं. फाटकं पुस्तक पोराला आणि जुनीच कापडे पोरीला, राब राबून सुद्धा आमचा घाम जातोय चोरीला. राब राबून सुद्धा आमचा घाम जातोय चोरीला. खरं तर शेतकऱ्यांचं जगणं किती बेकार बनलेलं आहे याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, ज्याची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. निवाऱ्यासाठी एक झोपडी दोघांसाठी बांधत गेले, हयातभर हा संसार सारा दोघांसाठी सांधत गेले. ऐका, निवाऱ्यासाठी एक झोपडी दोघांसाठी बांधत गेले, हयातभर हा संसार सारा दोघांसाठी सांधत गेले. कधी वाटले व्यर्थच सारे दोघांचेही फुटकळ जगणे, कधी वाटले व्यर्थच सारे दोघांचेही फुटकळ जगणे. परस्परांशी इमान राखत तरीही दोघे नांदत गेले. पाणवठ्यावर जरी उभी ती डोक्यावरती चुंबळ घेऊन, पाणवठ्यावर जरी उभी ती डोक्यावरती चुंबळ घेऊन, थरथरणाऱ्या हातांनीही तरीही पाणी शेंदत गेले. थरथरणाऱ्या हातांनीही तरीही पाणी शेंदत गेले. कोरड पडली दोघांच्याही घरघरणाऱ्या घशास तेव्हा, कोरड पडली घशास तेव्हा, कोरड पडली दोघांच्याही घरघरणाऱ्या घशास जेव्हा, परस्परांना पाणी पाजण्या विहीर नवी खोदत गेले, विहीर नवी खोदत गेले. महाराष्ट्राच्या काळजावरचं अतिशय विदारक असं हे चित्र नाशिकमधल्या पेठ तालुक्यातल्या बोरीची वाडी गावाचं. या गावासाठी म्हणे 8.8 कोटींची योजना मंजूर झाली आहे. तरीही अर्धा दिवस या लोकांचा पाण्याचा थेंब शोधण्यात जातोय. महाराष्ट्राच्या शेतीवरती नक्षत्रांची लेणी फुलवण्याचा ध्यास घेतलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये या चित्रानं आज घर करून गेले. या वेदना संपणाऱ्या नाहीत. अख्खं गाव वरून पाहतंय आणि एका छोट्याशा कुंडामध्ये हे थेंब थेंबभर पाणी आपल्या पदरात घेण्यासाठी गावकऱ्यांची अगदी जीवाला घोर लावणारी स्पर्धा सुरू आहे. जीवावर उदार होऊन या महिला खाली उतरतात, तेव्हा नेमकं या महाराष्ट्रानं, नेमकं या देशानं काय कमवलं, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनावर आल्याशिवाय राहणार नाही. खरं किती चित्र विदारक आहे की सकाळपासून आणि पहाटेपासून सुद्धा दुपारपर्यंत फक्त पाणी गोळा करण्यासाठी, पाणी जमा करण्यासाठी लोकांचा दिवस जात असेल, तर गरीब श्रीमंताच्या दरीवरती बोलणाऱ्यांनी ही कोणती नेमकी दरी आहे की जी सांधता सांधत नाही, याकडे पाहण्याची गरज नाही का?